एकदा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज आहे बैलपोळा आणि बैल पण आता मी मार्केटमध्ये जाऊन घेऊन आले। काल आणायचे होते पण काल माझ्याकडे मुगाची पिशवी वगैरे होती ना, मग त्याच्यामुळे काल नाही आणले। तर आज आता जाऊन आणले नारळ वगैरे जे पण पूजेसाठी सामान लागतं ते। तर पोळा पप्पाजीकडे तर मी खूप आधी पाहिलेला, 4थी 5वीत एकदा पाहिलेला। तर नंतर कोणतरी वारलं होतं त्यांचं पोळ्याच्या वेळेस, तर मग त्यांना पोळा बंद होता तेव्हापासून, खूप लहान होते मी, लगे पहिलीपासून बंद होतं त्यांचं। म्हणजे मी कमीत कमी 5 वर्षाची अगोदरची असताना एकदा पाहिलेला आहे मेमरीमध्ये, एवढं नाही पण तेव्हा एकदा पाहिलेला आहे। आणि मग शाळेत जायला लागलो तसं त्यांचा पोळा बंदच झालेला। म्हणजे पोळा काय मला आधी म्हणजे माहीतच नव्हतं, असं पोळा नेमकं कसं करतात काय काहीच नाही। मग आमच्या तिकडं मग म्हणजे घरी आहे ना माझ्या सासू संग मग गेले होते मी पोळा पाहायला। तिथे आहे ना सगळे बैल, म्हणजे सगळे शेतकरी काय करतात, आपल्या आपल्या बैलांना धुतात, परत त्यांना रंगरंगोटी करतात आणि ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आहे ना बैल वर्षभर नांगरणी वखरणीसाठी वापरले जातात। त्याच्यामुळं त्यांचा एक प्रकारे धन्यवाद म्हणून पोळा हा सण केला जातो। तर मग सगळे बैल आहे ना सजवून त्यांना ते पूर्ण ते मुंगशे जे असते ते पण कलर वगैरे करून, सगळ्या गोष्टी त्यांच्या घंटुळं काय काय असतं ते सगळं व्यवस्थित कलर वगैरे करून आहे ना सजवतात। आणि देवळाजवळ सगळे बैल जमा होते सगळ्या गावकऱ्यांचे। आणि मग तिथं पण मंदिरात पूजा वगैरे केली जाते वाटतं बैलांना आणून। आणि मग ते सगळे बैल आहे ना पळत सुटतात आपल्या आपल्या घराकडं नैवेद्य वगैरे खाण्यासाठी। तर मग त्यावेळेस म्हणतात पोळा फुटला पोळा फुटला। मग सगळे बायका पण ते जे पाहायला आलेल्या असतात आजूबाजूला ते पण पाळतात की पोळा फुटला फुटला। मग घरी आल्यानंतर माझे आता इकडं तर मी अजून पोळा पाहिलेला नाही, पण जसं जुन्या इथं पाहिलेलं आहे मी की आम्ही काय करायचो, दोन्ही बैलांना 5-5 पोळ्यांचा पुरणपोळ्याचा नैवेद्य द्यायचा। हो 5-5 पोळ्यांचं द्यायचं आम्ही। तर कुडाई पापड भजी जे पण आमटी पुरणाचा स्वयंपाक आज राहतो। तर मी पण पुरण टाकलेलं आहे, पूजा वगैरे मांडते। बैल एकदम छोटेसेच आणले मी, खूप महाग होते बैल जोडी, मोठाले तर खूप जास्त 200 असे होते रेट। मी छोटाच आणला कारण पूजानंतर लेकरच त्याला खेळतात, नंतर यूज काही होत नाही त्याचा। यूज म्हणजे सजावटीसाठी याच्यासाठी होतं। पण आमच्या इथं आरू लहान आहे ना, किती पण महागडा आणलं काही पण आणलं तिला काही नाही, ती फोडून टाकते त्याच्यामुळे मी छोटेसेच आणले। आणि त्याचे खांदा मळणी पण केली जाते अगोदरच्या दिवशी, म्हणजे दूध किंवा दह्यानी खांद्याला असं हे केलं जातं, त्याला खांदा मळणी म्हणतात। तर मग घरी आल्यानंतर असा नैवेद्य द्यायला जातो, नारळ फोडलं जातं आणि बैलांना खाऊ घातल्या जातं। आणि बस अशा प्रकारे पोळा हा सण साजरा केला जातो। मला एवढी माहिती होती तेवढी मी तुमच्याशी शेअर केली। आणि ग्रामदेवतांना, आपल्या इष्टदेवतांना नारळ वगैरे आज सगळं फोडलं जातं, मारुतीला, आईला, जेवढे पण आपले देव आहे। गावाकडे ही पद्धत आहे, आता इथं शहरामध्ये फक्त मारुतीला नेऊन फोडतात, तर ते पण चालतं। आणि मी पण नारळ वगैरे सगळं घेऊन आले, पुरण बनवून गेलते। आता पूजा वगैरे मांडते, फटाफट स्वयंपाक बनवते आणि मग तुम्हाला पण दाखवते कशी पूजा वगैरे मांडली ते, आहे की नाही। आरू गेली झोपी हे पहा नारळ 40 रुपयाला नारळ झाला आता, पहिले काय स्वस्त नारळ होते। कलर वगैरे आणले, भजे वगैरे बनवण्यासाठी मिरच्या वगैरे कोथिंबीर ते घेऊन आले। बैल जोडी छान आहे ना लय छोटे पण नाही लय मोठे पण नाही, बघा ताईंनो बैल जोडी असे फुले वगैरे थोडंसं सजून घेतलं मी। आणि सध्या पेढा आणला होता मी, त्याचा प्रसाद ठेवला। आणि कुठली पूजा करताना आपण गणपतीची आधी पूजा करतो, त्यामुळं आधी गणपतीची हे मांडून घेतलं, दिवा वगैरे लावला। आणि इथं आपण नागिनीचं पान पाहिजे, पण ते मी नव्हतं आणलेलं, तर इथं आंब्याच्या पानावर देखील जमतं किंवा बदामाच्या पानावर। तर हे पूजेचं सामान वगैरे असं ठेवून घेतलं आणि इथं रांगोळी काढली, बैल पोळा लिहिलं। छान वाटतं ना काहीतरी, ज्या सणाचं
म्हणजे हे असलं ना त्याचं लिहायला किंवा छोटीशी एक रांगोळी काढायला छान वाटतं. आणि जर थोडं सिमेंटचं निघलेलं आहे ना तर त्याच्यामुळे तिथं थोडे फुलं टाकले. कशी मांडली मी पूजा? छान मांडली ना. आता स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य ठेवण, बस झालीच आहे पूजा. आणि आता अगरबत्ती वगैरे लावते. छान मांडली ना, सिम्पल बट स्वीट. चला आमटीसाठी मिरच्या भाजणं. हिरव्या मिरच्यांची छान लागते ना, लसूण वगैरे पण टाकला. आणि बघा पुरण बनवून ठेवलं. छान झालं ना पुरण. थोडं गोड आहे ना म्हणून तसं दिसतं या. पण फिक्कं मागच्या वेळेस प्राचीने केलं तर थोडं पोळ्या खायला थोडं फिक्क्या लागू लागल्या. छान झालं ना. राईस प्राचीने लावला. छान झालाय ना. ना मी कढीपत्ता आणि लसूण कापून फोडणी देते आणि थोडेसे जिरे टाकून. तुम्ही कशी फोडणी देता आमटीला मला पण सांगा आणि शेअर करा. आणि इथं वाटण काढते आता, हिरवं वाटण. हिरव्या वाटणात छान लागते आमटी. हे बघा ताईंनो, किती सुरेख रंग आला ना. छान झाली ना. आम्हाला आमच्या घरी ना अशीच आमटी आवडती, एकदम गावठी पद्धतीची हिरवीगार. आरूबाईची झोप झाली. आरू लय फ्रेश दिसायली गाड्या तू. येलो कलर तिला असा रिफ्लेक्ट व्हायला तिच्या चेहऱ्यावर, तर अजून गोरी दिसायली. नजर नाही हो बो पिल्लूला. आलं आमचं ते ट्रायपॉड. 270 रुपये लागले त्याला. घरी कॅश असल्यामुळे जास्त लागले का? पहिले बी 270च होतं. फोन पेला कमी लागते वाटतं ना. हा मग तू छोटं ऑर्डर केलं काय? चालली आमची श्रुतीबाई करायली त्याची अनबॉक्सिंग. कसं आहे काय माहिती आता. पतलं पतलं दिसायलं. बघू आता. शुभारंभ करू त्याचा. ओ मा आरू बिरडायली. आरू मी पेढे आणले, छोटे छोटे पेढे. ती पेढ्याची भरणी आण ग. आरूला 2 पेढे आण बरं त्याच्यातून. नाही तर भरणीच आणतावा लक्षात येईल तिला. छोटे छोटे नाही भेटत का ते होलसेलमध्ये पेढे दुकानमध्ये, तसे आणले होते मी मार्केटमधून. मला आवडते ते, लहानपणी खायचे ना मी. एवढंच आहे ना. आणि याच्यात काय आहे? नाही ना, याच्यात काही नाही आहे. याच्यात काही नाही आहे. हे बिल आहे. हे बिल आहे. त्यात कसं कसं लावायचं इन्स्ट्रक्शन असेल ना. चला आम्ही ट्रायपॉडची सोय करतो, मग दाखवतो तुम्हाला. भजे पण रेडी आहे. तर कुरडया पापड काढते. ते 4-5 पाहते. ट्रायपॉड तेवढा लंबा आहे. लागतो ना फोन फिट त्याला. चला थोडासा तरी प्रश्न सॉल्व झाला. पण जास्त हाईट नाही वाटतं है ना. नाही असं धरून शूटिंग घेता येतं ना थोडंफार. अजून एक खायचा पेढा. बरं अजून देते. आणि 2 खाल्ले, अजून खायचा. ट्रायपॉडला आहे ना रिमोट पण आलेले. आता पहिले शूटिंग करायचं ना तर मोबाईल जवळ जावा लागायचं ते बंद करायसाठी. आता त्याला रिमोट आहे छोटासा, तर लांबूनच असा व्हिडिओ चालू मध्ये जर आता बोलणं संपलंय म्हणजे बंद करायचं, त्या रिमोटनी लांबूनच मी त्याला बंद पण करू शकते. छान आहे. चला ट्रायपॉड शूट करू एखादा व्हिडिओ. लक्षात दे मोबाईल जरा हलतो ना हातामध्ये जास्त. चला आजचा बैलपोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि नारळ ते आल्यावर